त्यांचं मनही तसंच श्रीमंत आहे. कारण मॉर्निंग मीटिंगमध्ये त्यांनी आम्हाला अनेक वेळेला अत्यंत आनंदाने अनेक वेळा खाऊ दिलेला आहे. आता स्वतः फुलता फुलता इतरांना फुलवतात, स्वतः फुलता फुलता इतरांना फुलवतात, स्वतः खाता खाता इतरांना खायला घालतात आणि स्वतः पिता पिता इतरांनाही प्यायला देतात. गैरसमज नसावा चहा, गैरसमज नसावा चहा ते अजिबात पीस नाही का. आणि वाणिज्य दृष्टिकोन ठेवून स्थायिक जंगम ते स्वतः निर्माण करतात. असे हे आपले स्वर्णकार जे आहेत, या स्वर्णकार साहेबांबद्दल अधिक काय मी म्हणतो, आपण सर्वजण जर ओळखता. काही वर्षांनी ते आपल्या इथे नवीन सोसायटी जाणार आहे. आपलं निष्ठा नावाची स्कूल आहे, हां तिकडे ते जाणार आहे. आता त्याबद्दल ते आपल्याला त्यावेळेला अत्यंत आनंदाने ते बोलवतील आणि आपणही त्यामध्ये सहभागी होऊ. तर आपल्या मराठीत म्हण आहे की नाव स्वरूपाने हाती कटाला वाटतं, तसं हाती कटाला त्यांना खरोखरच त्यांना स्वर्ण असावं, त्यांच्याकडे सोनं असावं असं आपण म्हणूया. आणि शादी के गहने में भी स्वर्ण रहता है, ओलंपिक के पदक में भी स्वर्ण रहता है, मुद्रा में रहता है, आभूषण में रहता है, ऑस्कर और ग्रैमी ऑस्कर सब में स्वर्ण है. और हमारे कट्टे के बीच में ये स्वर्ण क्या बात है. कभी उनको किसी ने गाया होगा, सोना ले जा रे चांदी ले जा रे, लेकिन दिल में हमेशा तुमको लोगी था. ऐसे ही वो कहा होगा. बस मेरा गाँव मेरा इसका एक गीत वही बोलता. तो यही है कि मेरे सोना रे सोना रे सोना दे दूंगी जान जुदा मत होना. असंही त्यांनी कोणी एखाद्या युवतीने त्यांच्यासाठी तरुण आहे. आता या सर्व आठवणी या 65 पुरा केल्या. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव. आणि आपण पहिल्यांदा बोललो की आणि पुत्र पौत्र समजतील, त्याचबरोबर अत्यंत सुआरोग्य मिळो, त्यांच्या कुटुंबाला व्यवस्थित आरोग्य मिळो हीच आपण परमेश्वरावर प्रार्थना करूया आणि त्यांना पुन्हा शुभेच्छा देऊया. धन्यवाद.